तर मित्रांनो, कारोलच्या साईडवर आपलं बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि आता बारी आली आहे ती म्हणजे पत्रा टाकायची। तर तुम्हाला दिसेल की आपण जो 16 फुटाचा डायरेक्ट पीस आणला आहे, पत्रा आणला आहे, तो पण आपण वरती घेऊन आलो आहे आणि आता वेल्डिंगला पण आपण सुरुवात केली आहे। म्हणजे बऱ्यापैकी आपली वेल्डिंग झालेली आहे। पहिल्या पाकेची तर वेल्डिंग आपण दुपारनंतरच केली होती आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळी आपण बॅकच्या पाकेची करतोय, म्हणजे मागील पाकेची करतोय। तर अशा पद्धतीने आपण वेल्डिंगचं सगळं व्यवस्थित वर्क तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही बघू शकता आपण पाईप कसे यूज केलेत आणि कशा पद्धतीने आपण मॅनेजमेंट सगळे केलेली आहे। पाईप वगैरे लावायची, बॉक्स पाईप, स्क्वेअर पाईप, आणि आपण कशा पद्धतीने सगळं मटेरियल यूज केलेलं आहे तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं दिसणार आहे। तर तुम्ही बघू शकता इथे वेल्डिंगचं काम आपलं बऱ्यापैकी पूर्ण झाले आणि आपण कशा पद्धतीने हे काम केलेलं आहे तर तुम्हाला दिसेल सगळं। मित्रांनो, बांधकाम आपलं तर पूर्ण झालेलं आहे आणि आता फक्त आपली वेल्डिंग राहिली होती। तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आता आपण कारोलच्या साईडवर आज पत्रा टाकायचं आपलं प्लॅनिंग आहे। तर मी आता जातोय तळीवरून आपल्याला एक माणूस घेऊन, म्हणजे इथे साईडवर जायचं आहे कारोलला। तर आता तिथे गेल्यावर आपण पत्रा वगैरे टाकणार आहोत आज। तर तुम्हाला मी सगळं दाखवतो आज। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा। याच्या काल मी CNG फुल करून घेऊन आलो आहे आणि पप्पा आयरिस घेऊन गेलेत, एक्स्ट्रा घरीच आहे आज। तर I10 घेऊन मी जातो। आता काढायचा थोडा इश्यू आहे, घासून लावले दोन्ही, डिक्कीतनं जावं लागेल मला। हा आपला मोठा CNG टँक आहे 12 किलोचा, हे बघा। तर आता आतमध्ये जातो, इथून मला दाखवतो, बाहेर काढतो गाडी आधी। मी बाहेर काढले बघा, एवढ्या जागेमध्ये आपण गाडी बसवली होती आपली। I10चेच टायर आहेत, ते आपल्याला परत गाडीला लावायचे आहेत। बऱ्यापैकी नक्षी त्याला आहे, तुम्हाला दिसेल। ते आपण जे पहिले टायर टाकले होते ते खराब झालेत, तर मागच्या डिक्कीतून गेलो होतो, त्याच्यामुळे चप्पल वगैरे बाहेरच काढल्या। तर गाडी आता बाहेर काढून घेतली मी। तर चला तुम्हाला जाऊन दाखवतो तिकडे की कसं काय आपण करतोय। तळीमध्ये आलोय आणि आपला एक फंटर यायचा आहे, त्याची वाट बघतोय आपण। नामदेव काका पण गेलेत त्याला आणायला। तर तो आला की तिथून आपण पालशेदवरून डायरेक्ट कारोलला जाणार आहोत, ते पण तुम्हाला सगळं मी दाखवतो तिथे गेल्यावर। तर मित्रांनो, आता आपण साईडवर पोहोचलो आहोत आणि लवकरात लवकर आपण पावसाच्या आधी वेल्डिंग करायला सुरुवात केली आहे। आपले जे पाईप, बॉक्स पाईप आणि जो स्क्वेअर पाईप आहे त्याला आपण पेंट केलेला आहे, तुम्हाला पिवळा पेंट इथे दिसेल पाईपला। त्याच्यानंतर आता इथे आपण कैची उभी करून घेतो, जेणेकरून आपले जे दोन्ही बेबल आहेत त्याच्या सेंटरला जो गाळा रिकामी होता तिथे आपल्याला कैची उभी करावी लागते, कारण की जो तुम्ही 2x2चा जो पाईप टाकता त्याला मध्ये लोड घेण्यासाठी एक सपोर्ट, यासाठी आपण कैची मारून घेतो। तर आता हे कैचीसाठी आपल्याला तिथे गाळे पण पाडायचे, ते पण तुम्हाला दाखवतो। तर आता इथे आपण गाळे पाडायचं काम करतोय, जेणेकरून आपली जी कैची आहे ती इथून पुढे जायला पाहिजे आणि बांधकामापासून पुढे आपल्याला 3.5 ते 3 फूट आपल्याला हे सोडायचं आहे। म्हणजे आपला जो पत्रा आहे तो 16 फूट आहे, त्याच्यामुळे आपल्याला 3 फूट बाहेर पत्रा सोडायचा आहे। आणि हे जे तुम्ही बघताय बॉक्स पाईप, ते आपल्याला 15.5 फुटाचा बॉक्स पाईप आपल्याला कापून तिथे कैची मार्फत आपल्याला चिकटवायचं आहे। आणि इथे तुम्हाला दिसेल की 5 इंचाचा आपल्याला गाळा पाडावा लागतो, म्हणजे 2-3 इंच आहेत ते बॉक्स पाईपचे मायनस करायचे आणि 2 इंच आहेत ते स्क्वेअर पाईपचे आपल्याला मायनस करावे लागतात। तर अशा पद्धतीने इथे हे गाळा वगैरे 5 इंचाचा पाडून घेतल्याच्या नंतर आता इथे आपण वेल्डिंग करायसाठी आपण जो आपला बॉक्स पाईप आहे तो लगेच कटिंग करून घेतोय, जेणेकरून कात्रा मारून घेतो त्याला, जेणेकरून आपल्याला कैची मारण्यासाठी आहे ती कुठचीही अडचण येतं का आपण। तुम्हाला दिसेल की आपला मोठा जो कटर आहे त्याच्यावर आपण हे कात्रा मारून घेतोय। आणि आता इथे कात्रा मारून झाल्याच्या नंतर लगेचच आपण वेल्डिंगला सुरुवात केली, म्हणजे आपले जे पाईप आहेत, बॉक्स पाईप आहेत, ते आपण वेल्डिंग करून घेतले होते, जॉईंट करून घेतले होते। आपला जो बॉक्स पाईप येतो 2x2चा तो येतो 20 फुटाचा, त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाईप 13 फुटाचा जॉईन करावा लागला। तर तुम्हाला दिसेल की जो बॉक्स पाईप आहे आपला तो कैचीच्या वरती आपण जॉईन करून घेतलेला आहे आणि आपल्या दोन्ही कैच्या रेडी झालेल्या आहेत। आपण एका साईडला आहे, म्हणजे एक पाका जो आहे तो वेल्डिंग करून घेतोय आहे, जेणेकरून आपला पत्रा वगैरे व्यवस्थित पडला पाहिजे। तर तुम्हाला दिसेल की एक साईड आपली व्यवस्थित वेल्डिंग करून पूर्ण होते आता, म्हणजे बऱ्यापैकी झालेली आहे। दुपारपर्यंत आपण एक साईड पूर्ण करून घेतले। तर अशा पद्धतीने आपण एक साईड पूर्ण करून घेतले, कैच्या वगैरे आपण रेडी करून घेतलेले आहेत। तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल आणि होलपास वगैरे आहेत, म्हणजे इकडे वारा पण खूप असतो मित्रांनो। वाऱ्याच्यामुळे आपल्याला जे होलपास आहेत ते व्यवस्थित पाईपाबरोबरच फिटिंग करावी लागणार आहेत। तुम्हाला दिसेल की दुसऱ्या साईडची जी कैची वगैरे मारायची त्यासाठी इथे होल मारायचं काम चालू आहे, गाळा मारायचं काम चालू आहे। तर 5 इंचाचा आपल्याला गाळा मारावा लागतो, तुम्हाला मी बोललो। आणि इथं जो जसा कातळा दिलेला आहे त्या पद्धतीने आपल्याला इकडे कैचीचा कातळा द्यावा लागणार। तर खाली कटिंगचं काम चालू आहे बॉक्स पाईपचं, पण तुम्हाला दिसेल इकडे होल मारायचं काम चालू आहे। तर 5 इंचाचा आपल्याला होल मारावा लागणार आहे। आता मी खाली आलो आणि आपण जे पत्रे आपण खाली रोडच्या जवळ उतरले होते ते पण आपण वरती आणून घेतले, म्हणजे आपली जी वेल्डिंगचं काम होतं तिथे अचानक लाईट गेली, त्याच्यामुळे काय झालं मित्रांनो की आपले जे पत्रे आहेत ते आपण सगळे वरती आणून घेतले। आणि एक साईडचा पाका आपला पूर्ण झालेला आहे वेल्डिंग करून, त्याच्यामुळे आपण पत्रे
वरती आणण्यासाठी लवकरात लवकर काम सुरू केलं आणि पत्रे आपण वरती आणून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने हे आपलं काम झालं आहे। लाईट गेली पण बरं झालं, आपले पत्रे तरी वरती आले आणि ह्या पाकडीतून आपण पत्रे वगैरे वरती घेऊन आलो मित्रांनो। खूप स्लिपरी झाले, पावसातून शेवाळ वगैरे साचले। तर इथे दिसेल तुम्हाला की 16 फुटाचा आपला जो पत्रा आहे की लांबच्या लांब आहे, सळग एक पीस आपण टाकणार आहोत इथे। तर हे आयबीम पण आपण वरती घेऊन आलो मित्रांनो। तुम्हाला दिसेल इथे आपल्याला दुसऱ्याला वरतून दुसऱ्या लाईनवर आयबीम टाकायचं, त्याच्यावर आपली सिमेंट सीट येणार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे सगळं करायचं आहे। आधी आपण पत्रा टाकून घेणार आहोत, जेणेकरून आपल्याला पावसातून काही अडचण येतं का म्हणजे आपण सुक्याला आतमध्ये काम करू शकतो, आतमध्ये काही भिजणार पण नाही आणि काय ओलं पण होणार नाही, कारण की आपला पत्रा असेल वरती। तर अशा पद्धतीने आपण हे काम करतोय। तर तुम्हाला दिसेल वरती वेल्डिंगचं काम चालूच आहे। एक पाका आपण होलपास पण हे केलेले आहेत, लावून टाकले आहेत, एक पाका आपला चालू आहे वेल्डिंगचा। तर अशा पद्धतीने इथे वेल्डिंगचा एक पाका आपला पूर्ण झालेला आहे आणि तुम्हाला दिसेल आपण कैच्या कशा पद्धतीने उभ्या केलेल्या आहेत मित्रांनो। मोरवे देऊन नंतरच आपण कैच्या उभ्या केलेल्या आहेत। तुम्हाला दिसेल कशा पद्धतीने 2x3चा आपला जो पाईप आहे तो आपण कैचीसाठी यूज केला आहे आणि सेंटरला 2 आपण लेवल मारून म्हणजे तुम्हाला दिसेल सेंटर मारून आपण 2 कैच्या उभ्या केल्यात। त्या कशा दिसतात बघा व्यवस्थित एकदम। वरती तर सिमेंट सीट आहे, त्याच्यामुळे आपल्याला हा गाळा तो रिकामी करावा लागणार। हा कोळी दगड तुम्हाला दिसेल तो आपण कशासाठी ठेवला आहे, कारण की जो आपला पाईप येणार आहे तो त्याच्यावर खाली जाईल 5 इंच, वरती 2 म्हणजे 3 इंच आपला जो गाळा आहे त्याला 3 इंच बॉक्स पाईप जाईल, त्याच्यानंतर स्क्वेअर पाईप आहे तो 2 इंच, असे 2 मायनस करून 5 इंचाचा आपल्याला गाळा करावा लागतो। तर तुम्हाला इथे दिसेल की मार्किंग होते दुसऱ्या साईडची म्हणजे बॅक साईडची। आता फ्रंट साईड आपण वेल्डिंग करून पूर्ण केलेले आहे, आता आपली जी बॅक साईड आहे त्याची मार्किंग होते, म्हणजे आपल्याला जो पाईप आपला जो स्क्वेअर पाईप आहे तो याच्यामध्ये फिटिंग करायचा आहे, म्हणजे मापावर आपल्याला घ्यायचं आहे। आपण एक 2.5 इंचावर म्हणजे 30 इंचावर आपण हे केलेलं आहे। 30 इंचावर आपण हे खाचा मारतोय आणि त्याच्यावर आपण पाईप ठेवणार आहोत, बॉक्स पाईप। तर तुम्हाला इथे दिसेल सगळं व्यवस्थित की कसं आपलं काम चालू आहे। एक साईडचा जो बॅक साईडचा पाका आहे तो मोठा आहे साईजला आणि तुम्हाला दिसेल फ्रंट साईडचा जो पाका आहे तो छोटा आहे, म्हणजे समोर गॅलरी आहे त्याला वेगळा आपण हे देणार आहोत, पाका देणार आहोत, स्पेस वेगळा देणार आहोत। तर आता इथे खाचा मारायचं काम चालू झालेलं आहे आणि तुम्हाला दिसेल की कशा पद्धतीने आपण हे काम करतोय। तर इथे दुसऱ्या पाकाची जो वेल्डिंग आहे ती बऱ्यापैकी पूर्ण झालेली आहे आपली आणि तुम्हाला दिसेल की आपण वेल्डिंग कशा पद्धतीने केलेली आहे। पत्रे पण आपले वरती आलेले आहेत व्यवस्थित आणि आपला जो पेंट पण आहे, मेन म्हणजे आपला जो पेंट आहे पावसातून पेंट हा व्यवस्थित वेळेवर झालेला आहे आपल्या अँगलला, आपल्या मटेरियलला। आणि तुम्हाला दिसेल आता कैची मारायचं इथे काम व्यवस्थित चालू झालेलं आहे आणि आपण कैची मारतो। इथे खाचा वगैरे मारून घेतल्यावर आपली ही LT जो ब्रेकर आहे खूप कामाचा आहे, याच्यामुळे आपण सगळा खाचा वगैरे व्यवस्थित मारून घेतो। तुम्हाला दिसेल परफेक्ट आपली ही खाच मारली जाते बेबलला, बांधकामाला। तर अशा पद्धतीने LT ब्रेकरच्या द्वारे आपण ही खाच वगैरे मारलेली आहे आणि इथं कात्रा कापायचं काम चालू आहे, म्हणजे जो आपण हा पाईप उभा करतोय, बॉक्स पाईप उभा करतोय तो आपल्याला दुसऱ्या ज्या कैचीला आहे तो जॉईन करायचा आणि ह्या खाचेमध्ये ते टाकायचं। तुम्हाला दिसेल ह्या खाचेमध्ये आता मी टाकतोय हे बघा। तर अशा पद्धतीने हे आपल्याला फिटिंग करायचं बसवायचं असतं। तर इथे फिट झालं, आता लवकरात लवकर आपण ते वेल्डिंग करून जॉईन करणार आहोत, कारण की पाऊस मध्ये येतोय आणि अचानक लाईट पण जाते, त्याच्यामुळे लवकर आपण एका दिवसामध्ये ही वेल्डिंग पूर्ण केले प्रॉपर। तुम्हाला दिसेल कैच्या पण रेडी झाल्यात आणि आपलं जे बॉक्स पाईप आहे, स्क्वेअर पाईप आहे वरचे ते पण आपण वेल्डिंग करून घेतोय। तर अशा पद्धतीने आपण आज काम केलेलं आहे। आज मस्त काम झालं, कारण की लाईट पण गेली ते बरं झालं, कारण की आपले जे पत्रे आहेत ते पण आपण लवकरात लवकर वरती घेऊन आलो, कारण की वाहतूक आहे इथे। उद्याचा दिवस फुकट खाली आपला गेला असता, त्याच्यामुळे आज आपण लाईट गेली आणि अचानक आपण पत्रे आणण्याचा कार्यक्रम केला आणि पत्रे पण आपण आणून घेतलेले आहेत। तर इथे वेल्डिंग पण आपली झालेली आहे बऱ्यापैकी। पुढची वेल्डिंग आपली दुपारनंतरच झाली, तर आता ही पत्रे आणल्याच्या नंतर उद्या आपण डायरेक्ट पत्रे टाकू शकतो। तर पुढच्या बॅकच्या पाक्याचे आपले जे पत्रे आहेत ते पण आपण सगळे वरती घेऊन आलोय आणि ही बॅकची वेल्डिंग आहे, मागच्या साईडची मागच्या बाजूची वेल्डिंग आहे ती पण आता आपण रेडी करतोय। तर अशा पद्धतीने आपण आज काम केलेलं आहे। तुम्हाला दिसेल समोर या साईडला पण तुम्हाला दिसेल 16 फुटाचा डायरेक्ट एक पीस आहे, फ्रंट साईडला पण तुम्हाला दिसेल की 16 फुटाचा डायरेक्ट पीस आहे। तर अशा पद्धतीने आपण या साईडला म्हणजे बॅक साईडला आपण 3 फूट पत्रा सोडतोय। तर अशा पद्धतीने आपण वेल्डिंगचं काम केलेलं आहे मित्रांनो। आणि तुम्हाला हे व्हिडिओ कशी वाटली मला सांगा। मी तर या व्हिडिओमध्ये सगळं वेल्डिंगचं वर्क तुम्हाला दाखवलं आजच्या दिवसात आपण कशी वेल्डिंग केलेली आहे। त्या व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।